हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यात सगळ्यांना. तर आज मी तर सकाळी उठलेली आहे. तर सकाळी उठले आणि इथे मी बनवलेली शेवगाची भाजी. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते. इथं उठली होती सकाळी आणि इथं शेवगाची भाजी बनवलेली अशी बघू शकता तुम्ही. मी तर कुकरमध्येच फोडणी दिली आणि इकडे मी चपात्या केलेल्या आहे. तर काल ना इथे मिस्टरने शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. तर 5-6 होत्या त्या आणि खूप असं जाड होत्या. तर तिच्यातल्या 2 केल्या, अजून 2-3 बाकी आहे आणि ते चपात्या वगैरे करून घेतलेले आहे. इथे भाजी वगैरे झालेली सगळी आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक व्हिडिओ शूट करावा. तर मी याच्यामध्ये कांदा लसूण न टाकता, कारण की कांदा लसूण मसाला घरात पण नव्हताच आणि माझ्या आजीने जो काही मला काळा मसाला पाठवलेला आहे. ज्यावेळेस मी माहेरी गेली होती ना मागच्या उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस त्यांनी हा मला काळा मसाला दिलेला आहे. मी त्या डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे आणि तो डब्बा म्हणजे तो मसाला त्याच्यामध्ये भरून ठेवला आणि तोच मसाला मी याच्यावर टाकलेला आहे. तर त्या मसाल्याची भाजी कशी लागेल काय माहिती, पण ते म्हणजे भाजी छानच लागते. पण मग मी ना दरवेळेस तिखट, मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला असायचा ना तर तो यूज करायची. पण आता काय करणार आहे, रोज 10-10 रुपयाचा नुसतं. आणि आता हा पण घरामध्ये होता तर म्हटलं जाऊ द्या नका आणू म्हटलं. तर मग जो काही काळा मसाला होता तो काळा मसाला टाकून मी अशा प्रकारची भाजी बनवलेली. तर तुम्हाला भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर मी तुमच्यासोबत काल एक व्हिडिओ शेअर केला होता ना की आपण काही गोष्टी मनात जर ठरवल्या तर त्या नक्की होतात का. तर आज सकाळी फक्त टिफिन झालेला आहे माझ्याकडून आणि बाकीची कामं तशीच आहे. तुम्ही बघू शकते, दाखवते तुम्हाला. हे बघ इथे भांडे वगैरे पडलेली बेसिनमध्ये आणि तर फक्त मी फ्रेश झालेली आहे. अजून मला भरपूर काही कामं करायची. तर चला माझ्याकडं थोडाच टाईम आहे तर मी पटपट कामं उरकून घेते आणि परत पिल्लूला शाळेत सोडायला जावं लागेल मला. आता माझी ह्या हप्त्यापासून चालू झालेली म्हणजे ड्युटी की शाळेत जाणे, सोडणे, परत तिकडनं आल्यावरती जेवण वगैरे काय थोडा त्याच्यानंतर आराम होतो. पण मग एवढंच की लवकर काम जर आवरून गेलो तर तिकडनं आल्यावरती जास्त काम किंवा माझं म्हणजे हे नाही होत. आणि फक्त जर कामं असली की तिकडनं येऊन एकतर थकून जातो, जायला भरपूर अंतर येतं, खूप पाय पेन करतात आल्यावरती. तर मग आता बघू किती हँडल होतं माझ्याकडनं. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि जाताना पण थोडंसं शूट करेन मी. तर सगळ्यांनी व्हिडिओला सपोर्ट करा.